मोठी आणि महत्त्वाची बातमी। मंत्री पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ आणि आमदार श्वेता महाले चारधाम यात्रेवर गेल्याचं समोर येत आहे। चारधाम यात्रेचा व्हिडिओ माधुरी मिसाळ यांनी पोस्ट केलाय आणि यावरून आता सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका होतीये। मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर सुद्धा ही यात्रा असल्याची टीका सोशल मीडियावरून त्यांच्यावर केली जाते। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडून। हिरा, काय सांगाल? एकीकडे मोदींनी आवाहन केलेलं आहे या ठिकाणी बाहेरगावी जाणं टाळा, वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी आवाहन केलेलं आहे। अशा या परिस्थितीमध्ये या सगळ्या ज्या नेत्या आहेत त्या चारधाम यात्रेवर गेल्याचं दिसतंय, काय अधिकची माहिती? नक्कीच मोहिनी, नरेंद्र मोदींनी आवाहन केलं की पुढचे काही दिवस राज्यासाठी देशासाठी थोडेसे काटकसर करण्याचं आवाहन केलं। त्याचं अनुकरण राज्यामध्ये देशामध्ये सगळ्याच ठिकाणी करण्यात येत आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आवाहन केलं होतं आणि त्याला सकारात्मक असा प्रतिसाद मिळतोय। मात्र माधुरी मिसाळ असतील, श्वेता महाले असतील, पंकजा मुंडे असतील, ह्या चारधाम यात्रेवरती गेलेले आहेत आणि त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। तिघेही संवेदनशील मंत्री आहेत, पंकजा मुंडे असतील किंवा माधुरी मिसाळ असतील। मात्र त्यांच्याकडून असं अनुकरण केल्यानंतर त्यांचं काही त्यांचं अनुकरण केलं जाईल, त्यामुळे यांच्यावर टीका होते। नेहमी पर्यावरणावर संदर्भात पंकजा मुंडे नेहमी आवाहन करतात। राज्यामध्ये थोडीशी बिकट परिस्थिती, काही ठिकाणी पेट्रोल किंवा शेती संदर्भात प्रश्न निर्माण होतात। त्यावेळेला भाजपचे जे मंत्री आहेत हे चारधाम यात्रेवरती आणि त्या चारधाम यात्रेवरती असताना त्यांच्याकडून हे सोशल मीडियावरती फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले जातात आणि त्या पोस्टवरून त्यांच्यावरती सोशल मीडियावर टीका केली जाते। नक्कीच नक्कीच, धन्यवाद हिरा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर सुद्धा ही चारधाम यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरून आता या नेत्यांवर टीका केली जाते।